हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत माझे आवडते पुस्तक श्यामची आई निबंध, तो पण मराठीमध्ये। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। मला पुस्तके वाचायला खूप आवडते। पुस्तक वाचन हा माझा छंद आहे। तसे पाहता आजपर्यंत मी अनेक पुस्तके वाचली आहेत। त्यातील काही पुस्तके मला खूपच आवडली आहेत। मला आवडणाऱ्या अशाच पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे श्यामची आई। या पुस्तकाला पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपल्या साने गुरुजींनी लिहिले आहे। श्यामची आई ही साने गुरुजींची आत्मकथा आहे। या पुस्तकात साने गुरुजींनी आपल्या आईबद्दल प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता मांडली आहे। या पुस्तकाच्या आजपर्यंत 3 लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत। स्वातंत्र्य युद्धातील साने गुरुजींच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला। 9 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली। साने गुरुजी यांनी आपले बरेच लेखन तुरुंगात असताना केले। श्यामची आई हा कथासंग्रह त्यांनी अवघ्या 5 दिवसात लिहून संपवला। श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी ममतेचा महिमा गायला आहे। त्याचबरोबर सुसंस्कृत व बालबोध घराण्यातील साध्या सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रणही यात केले। साने गुरुजी यासाठी त्यांची आई गुरु आणि कल्पतरू होती। आई गुरांवर, फुलपाखरांवर, झाडांमाडांवर प्रेम करायला तिने त्यांना शिकवले। आपल्या मुलाचे संगोपन कसे करावे ही कला गुरुजींच्या आईला चांगलीच माहीत होती। आपल्या आईसोबत घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीचे वर्णन गुरुजींनी श्यामची आई पुस्तकात केले आहे। गुरुजींच्या आईने लहानपणापासूनच देशभक्ती आणि ईश्वर भक्तीची भावना त्यांच्यात व त्यांच्या भावंडात निर्माण केली। या संस्कारांमुळे चंद्र सूर्यासारखी तेजस्वी फुले साने गुरुजींच्या रूपाने उमलली। श्यामची आई पुस्तकातील एक एक शब्द स्फूर्तिमय आहे। तो मनाला उभारी देऊन जातो। साने गुरुजींचा श्याम आणि त्यांची आई हे घराघरात आदर्श मानले गेले आहेत। आज जरी श्यामची आई मधील श्याम पडद्याआड गेला असेल तरी या पुस्तकाला वाचून नवीन श्याम तयार होत आहे। म्हणूनच मी तुम्हा सर्वांना आपल्या आयुष्यात एकदा तरी श्यामची आई वाचण्याचा सल्ला देतो। तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कळवा। पण त्यासोबत तुम्हीही श्यामची आई हे पुस्तक वाचले असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।